ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशे भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 2 मे 2024 गुरुवार, चैत्र मास कृष्ण पक्ष नवमी, धनिष्ठा नक्षत्र, शुक्ल योग आणि तैतिल करण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, कार्यक्षेत्री वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय नवीन काही करायला जाऊ नका किंवा मोठे निर्णय घेऊ नका। शक्यतो ते टाळा। त्यांच्या निर्णयानेच आपण एखादं काम करा, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते। वृषभ राशी, दुसऱ्याचे ऐकून किंवा इतरांचे अनुकरण करून आपल्यात काहीतरी बदल करायला जाऊ नका। शक्यतो अशा निर्णयामुळे कदाचित आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते। आपल्या विचारावर, आपल्या विश्वासावर ठाम राहा। मिथुन राशी, आजचे काम फक्त आपल्या मेहनतीने परिश्रमानेच पूर्ण होणार आहे। इतर लोक फक्त आपल्याला आमिष दाखवतील, एखादी सल्ला देतील किंवा काही गोष्टी बोलतील, परंतु मदतीला कोणीच येणार नाही। आपली कामं आपल्यालाच करावी लागणार आहे। कर्क राशी, आज कामाच्या दगदगीमुळे कदाचित आरोग्य हानी होऊ शकते, आरोग्य बिघडू शकते। तर शक्यतो तसं काही असेल तर आधीच विश्रांती घ्या, काळजी घ्या। सिंह राशी, कार्यक्षेत्री विरोधकांचा विरोध कदाचित आज वाढू शकतो। आपल्या प्रतिष्ठेला धक्का सुद्धा लागू शकते, परंतु चिंता करू नका, सावध राहा। कन्या राशी, पाठदुखी किंवा कंबरदुखी याचा आपल्याला आज कदाचित त्रास होऊ शकतो किंवा जुनी त्या संबंधित व्याधी सुद्धा उद्भवू शकते। तुळ राशी, घरातील काही सदस्यांच्या गैरसमजामुळे कदाचित आपल्याला आज मोठे नुकसान होऊ शकते, वादावादी होऊ शकतात, त्यापासून लांब राहा। वृश्चिक राशी, आज जर एखाद्या इंटरव्ह्यूला किंवा एखाद्या स्पर्धेत भाग घेणार असेल तर दत्त उपासना करून घरातून बाहेर पडा, नक्कीच आपल्याला त्याचा लाभ होईल। धनुराशी, आज शक्यतो कोणाशी बोलताना कठोर शब्दाचा वापर करू नका, मोजकेच बोला, थोडक्यात बोला। मकर राशी, रिअल इस्टेट संबंधित म्हणजे एखादी जमीन विकत घेणे, विकणे या संबंधित आपण जर आज व्यवहार करणार असाल तर थोडे सावध राहा, विचारपूर्वक व्यवहार करा, निर्णय घ्या। कुंभ राशी, व्यावसायिकांना आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी करता येईल, काही आपल्याला तसे ऑफर सुद्धा येतील, व्यापारात वृद्धी करता येईल। मीन राशी, आज शक्यतो कोणाचीही निंदा करायला जाऊ नका, स्वतःचे स्वतः आत्मपरीक्षण करा, नंतर इतरांना बोला। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।